नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सापांविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुतूहल आणि भीतीसुद्धा असते। या सापांविषयी शास्त्रीय माहिती घेण्याच्या उद्देशाने आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर निळकंठ वाड। डॉक्टर वाड हे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार म्हणून स्वेच्छानिवृत्त झाले। त्यानंतर त्यांनी विनॉम सिरम इन्स्टिट्यूट नाशिकला स्थापन केली। त्यांनी सर्पशास्त्र या विषयामध्ये MSc त्याच्यानंतर PhD केलेलं आहे। सापांविषयी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमजुती पसरलेल्या असतात। त्याविषयी जागृती करण्याचं काम डॉक्टर वाड हे वेळोवेळी करत असतात। अशाच काही अंधश्रद्धा, गैरसमजुती या विषयावर डॉक्टर वाड यांची मुलाखत आपण आज घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। मला असं सांगा की सापांविषयी समाजामध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजुती पसरलेल्या असतात। म्हणजे दंश झाल्यानंतर साप उलटा होतो आणि मग ते विष शरीरामध्ये जास्त पसरतं, अशा काही समजुती आहेत, ह्या कितपत खऱ्या आहेत? नाही, सापांच्या सर्व गोष्टी जितक्या पसरलेल्या आहेत त्या सगळ्याच खऱ्या आहेत असं नाही। कारण काय, कोणीही जवळून साप बघितलेला नसतो आणि मग साप ना इथून तितकं जायला जवळ अर्धा तास त्याला लागला। 50 फुटाच्या वर होता तो, एवढा मोठा जाड होता। हे सगळे ऐकीव किंवा न पाहिलेल्या सुद्धा गोष्टी अशा असतात आणि म्हणूनच आपल्याला या विषयाची खरोखर माहिती असणं अत्यंत जरूर आहे। आता सापामध्ये गैरसमज होते तर पुष्कळच आहे। आता उदाहरणार्थ आपण असं बघू की लोक असं म्हणतात की साप चावला ना, अहो परतला का, उलटा झाला का? आता हे का? जवळ जाऊन कोणी बघत नाही की कसा चावला आहे काय, पण त्यानं असं दिसतं की चावल्यानंतर त्याची डोक्याची हालचाल काहीतरी होते। ती हालचाल काय होते, जेव्हा तो चावा घेतो तेव्हा त्याचे दात आपल्या मांसल भागामध्ये खोलवर जाऊन बसतात। ज्या दिशेने तो चावा घेतो त्याच दिशेने किंवा सरळ त्याला दात काढून घेता येत नाही। त्याला वर खाली करून किंवा तोंड वर करून, इथेच लोकांचा समजतो की नाही त्यांनी तोंड वर केल्यामुळे तो उलटा झाला, परतला। हां, मग परतला आहे का, तो मग विषबाधा नक्की झालेली बरं का, आणि नाही तर विषय। पण असं नाही, दोन दात जाओ किंवा एकच दात जाओ किंवा वरखडाही उठो आणि त्याला जसे ज्या दिशेनं त्या दिशेने त्याला काढून घेता येते। साहजिकच त्याला तोंड थोडं वर करावं लागतं आणि मगच त्याला ते काढून घ्यायला। पण या हालचालीमुळे लोक त्याला या भ्रमक समजुतीमुळे की तो उलटा झाला, परतला, मग विषबाधा झाली, पण असं नाही। दात लागला की विषबाधाही होते आणि ते घातकच आहे विषारी सर्पांमध्ये। पण बिनविषारी सर्पांमध्ये असा प्रश्नच येत नाही, कारण त्याला बिनविषारीच आपण म्हटलेलं आहे। म्हणजे त्याला विष टाकल्याकरता दात वगैरे नाहीत आहेत, पण त्याच्या वरच्या जबड्यामध्ये बारके असे दात असतात आणि त्या बिनविषारी जेव्हा चावतो तेव्हा तो चावाच्या ठिकाणी कडकडून चावा घेऊन त्या ठिकाणी सोडत नाही। तो किती काय रक्तबंबाळ किंवा त्याची तोंड धरून आपल्याला ते तोंड काढून टाकावं लागतं। तिथे परतण्याचा काही संभवच येत नाही। पण लोकांचा असा समज आहे, परतला तर तो म्हणजे विषारी असावा। सर मला असं सांगा की सापांविषयी अजून एक आपल्याला गैरसमजूत आढळते की जाता जाता एखाद्या सापाला धक्का लागला आणि आपण दूर निघून गेलो सापापासून, तर नंतर तो साप आपला पाठलाग करत आपल्या घरी येतो आणि मग आपला डूक धरून आपल्याला चावतो, हे कितपत खरं आहे? ही सुद्धा एक चांगल्या अंदाज आहे। आता याच्यात लोकांची सुद्धा काही माहिती गोळा करणं किंवा तिथे त्यांनी ऑब्झर्वेशन ज्याला म्हणतो पाहणी करणं असं नक्की आहे। याचं कारण काय की साप दिवसला गेला असता किंवा आपण त्याला मारण्याच्या याच्यात तो पळाला आणि तो नाग जो असेल, नाग हा सर्व विषारी प्राण्यांमध्ये थोडासा शहाणा आहे। म्हणजे त्याची मेंदूची जी वाढ आहे ती थोडी इतर सापांपेक्षा थोडी जास्त झालेली आहे। आम्हाला प्रयोगांमध्ये आम्ही बघितलेलं आहे। तर नाग दिवसला गेला, त्याला काठी मारली असते किंवा तो सुटला तर तो जवळपास जाऊन कुठे दडी मारून तिथून तो बसू शकतो। याचं कारण काय की त्याला जो मारल्यामुळे जो राग आलेला असतो तो राग त्याला साहजिकच काढून टाकायचा आणि मग सगळे भोवताली भाऊमंडळी जमलेली असतात, भाऊ गर्दी झालेली असते, ती सगळी शांत झाल्यानंतर मग त्या ठिकाणी जो दबा धरून बसलेला असतो त्या ठिकाणी तो परत निघतो। मग त्याच्या बाजूने गाडी जाओ, कुठलंही वाहन जाओ किंवा कोणतं मनुष्य जाओ, तो त्याच्यावर लगेच उडी घेऊन चाव घेतो। कशा करता
तर त्याला जो राग आलेला आहे तो काढून टाकण्याकरता तो चावा घेतो. पण लोकांची गोष्ट अशी रचली जाते, अरे नाही तू त्याला डिवचलेला आहेस ना, मग तो तुला नक्की ओळख. असं नाही आहे. दुसरं कारण काय, सर्पाची जात ही मनुष्य जातीपेक्षा खूप खालच्या जातीच्या याच्यावर पायरीवर आहे. त्याचा मेंदू सांगितला मी तुम्हाला अगदी लहान असतो आणि त्याने तो वरच्या पायरीपर्यंत त्यात तितकं काही ज्ञान नसतं. त्या अमकाच मनुष्याने मला गाठी मारल्या, आता त्याला जाऊन चावा घेईन हे शक्यच नसतं. म्हणून पण हे गैरसमज असे पसरत जातात. अजून एक गैरसमजूत अशी आहे सर की साप 7 जन्माचा सूड घेतो, त्यामुळे मग घरात शिरून आपल्याला शोधून मग चावतो, अशी एक गैरसमजूत आहे. आता हा समज असण्याचं कारण एक तुम्हाला सांगतो की आपल्या पूर्वी जुनी घरं वगैरे असायची तेव्हा बळद म्हणजे धान्य कोठारं, धान्य साठवण्याची जागा असते त्या ठिकाणी. अशा ठिकाणी शांत वातावरण असतं, भरपूर धान्य वगैरे पडलेलं असते, त्यामुळे उंदीर वगैरे तिथे येतात आणि अशा ठिकाणी साप हा नेहमी आपल्याला आढळतो. याचं कारण काय की त्याला नेहमी रेडीमेड फूड मिळतं, सांडलेलं गहू किंवा जे काय साठवण्याचं धान्य असेल, त्यामुळे तिथे तो साप जे डूब धरून किंवा त्याला हे असं का नाही, पण त्याला खाद्य मिळतं याच्याकरता नेहमी तो तिथे. मग गोष्टी अशा रचल्या जातात की नाही 7 जन्मापूर्वीच्या माणसांनी कोणीतरी डिवचला होता, त्याचा सूड ओढण्याकरता तो आपल्या घरात येऊन बसलेला आहे आणि तो केव्हाही येऊन चावेल ना, मात्र तो नका बाहेर येईल पण असं नसतं. पण मुख्य गोष्ट ही आहे की त्याला व्यवस्थित अन्न मिळतं आणि त्यामुळे थंडगार बळद असतं, जागा असते ती, काळोख असतो, त्यामुळे त्याची तो तिथे वस्ती करून राहतो. अजून एक गैरसमजूत अशी आहे की गुप्त घनावर साप आढळतो किंवा एखाद्या खजिन्याच्या पेटीवर जुन्या भुयारांमध्ये साप आढळतो, हे कितपत खरं आहे? हा, आता धन आहे. आता आपल्याकडे जसे हल्लीचे लॉकर्स वगैरे आहेत तशी काही वगैरे लॉकर्स वगैरे नव्हती, तर ते काय करायचं, तर गाडग्यात ठेवायचं, मडक्यात ठेवायचं, ते सोन्याच्या दागिने अमक्या तिकडे करून खूप खोल पुरून ठेवायची. आता खोल पुरून ठेवल्यानंतर ते साहजिकच खालची जमीन थोडीशी गार असते आणि आजूबाजूला जर भुसभुशीत जमीन असेल तर तिथे साहजिकच सापांचं वर्दळ वगैरे असेल. आणि अशा काय काय वेळेला शेतामध्ये खंडा हो आम्हाला धान्य पैशाचा किंवा दागिन्यांचा घडा मिळाला. याचं कारण हे आहे की कधी काळी पूर्वीच्या काळी जेव्हा एकमेकावर राज्य सैन्य चालून जात असे तेव्हा आपल्याकडचा पैसा वगैरे हे नेहमी पुरून ठेवण्याची पद्धत होती. आणि अशा वेळेला पुढे कधीतरी 1-2 पिढ्यानंतर समजा फळाला तो लागला, तो हंडा लागला आणि नंतर त्याला ते धन मिळालं, तर लोक असं म्हणतात की नाही तो धनरक्षक आहे, त्यामुळे तिथे ते पुरलेलं धन होतं म्हणून ते आपल्याला आज मिळालं. ते धनरक्षक म्हणजे नाग किंवा साप वगैरे आणि अशा त्या गोष्टी रचल्या जातात. किंवा असंही म्हटलं जातं की आपला कोणी जुना पुरुष असेल, वास्तुपुरुष असेल, तो घरामध्ये सापाच्या रूपाने फिरत असतो म्हणून त्याला मारू नका, हे कितपत खरं आहे? हां, आता कुलपुरुष आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की या जीवनशास्त्राच्या पायऱ्यामध्ये मनुष्य हा सर्वात जास्त शहाणा आहे. त्याच्यानंतर खालोखाल आणि ह्या रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी हे जवळ 6व्या-7व्या पायरीवर आहे. आणि त्यामुळे आपल्या इतकी त्याला त्याची बुद्धी नसते आणि त्या आपले पूर्वज कोण आहेत काय हे ओळखणं त्याला शक्य नसतं. पण घरात मोठी वगैरे माणसं असतील, लहान माणसं असतील तर ती मोठी माणसं त्यांना माहीत असतं की अरे हा नाग नाही फिरतो इकडे. कारण मलाही ते असं दिसून आलं की कित्येक वेळा मी नाग फिरताना बघितला. तर त्याला जर कोणी मारत नसेल आणि त्याला असं वाटत असेल की अरे आपल्याला इथे भीती नाही, कोणी मारत नाही आणि त्यामुळे तो घरात इकडे तिकडे फिरू शकतो. आणि तो चावत पण नाही कोणाला, चावत नाही, कारण मोठी माणसं त्याला मारतच नाही किंवा अडवण्याचा किंवा फेकून देण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे मगाशी सांगितलं होतं मागे की आपणहून तो डूब धरत नाही किंवा आपणहून तो चावा घेत नाही. त्याला डिवचला असता किंवा कॉर्नर केला असता किंवा पकडण्याकरता अडवला असता तर मात्र तो चावा घेतो. सापाबद्दल एक उपजत भीतीच माणसाच्या मनामध्ये असते. बरोबर, की साप दिसला की त्याला दगड मारायचा. बरोबर, तर हे कितपत योग्य आहे? नाही, हा मानसिकदृष्ट्या एक प्रकारचा भीतीपणा आहे. त्या भीतीपोटी आपण काठी मारणं, दगड मारणं. अर्थात कुत्र मात्र हा चांगला प्रश्न विचारला. कुत्र्याला जर तुम्ही दगड मारला, हे मी स्वतःही अनुभवलेले, तो दगड घेतो, त्याचा वास घेतो, कारण आपण हातात दगड घेतला असतो. प्रत्येक जीवमात्राच्या शरीराला एक प्रकारचे पिकिलियर ठराविक असे वास असतात आणि तो आपण दगड घेतल्यानंतर आपले जे हातात घेतलेले दगड घेतल्यानंतर जेव्हा असतो त्या दगडाला लागतो त्या तो दगड तो कुत्रा उचलतो, फार जर त्याला जोरात लागला नसेल तर, आणि मग तो त्या ह्याच्याहून
जवळपास तो नेहमी त्या भागातच फिरत असतं ते कुत्रं. आणि अशा वेळेला तुम्ही दगड मारलेला असेल आणि त्याला तो तुमचा वास आणि त्याचा वास समजला, तो मात्र त्याच्या अंगावर तळून घेतो. पण तसं सापांच्या बाबतीत नाही होत नाही, कारण तो खालच्या पायरीवरचा जनावर येते. जीवनमात्राच्या साखळीतला कुत्रं हे सस्तं आणि त्याचा मेंदू जास्त वाढलेला असतो. तसं सापांच्या बाबतीत होत नाही. पण हे त्यांनी कुत्र्याच्या बाबतीत बघितलं असतं म्हणून ते सापालाही ते लावत नाही. दुसरं एक असं अजून मला विचारायचं आहे सर, की साप चावल्यानंतर जे पारंपरिक ग्रामीण भागामध्ये प्रथम उपचार केले जातात, म्हणजे बगदाकडे नेणं म्हणा किंवा अजूनही इतर प्रकारचे अनेक उपचार केले जातात, तर याच्या मागे काही शास्त्रीय मीमांसा आहे का बरोबर अंधश्रद्धेचाही काही भाग आहे? अंधश्रद्धाही आहे आणि शास्त्रीय मीमांसा असं म्हणता येईल की काही वेळेला बिनविषयी सर्प चावलेला असेल आणि असे प्रकार केल्यानंतर तो मनुष्य परत धडधडीत खडखडीत बरा होतो. तर हे प्रकार म्हणजे कुठे त्याला सारखा चालता फिरता ठेवायचा, सारख्या फेऱ्या घ्यायला लावायच्या, त्याच्यावर हांड्याने घागरीने पाणी उतरता येतं. आता हे आपलं पाणी का होतं, याला थोडंसं सायंटिफिक बॅकग्राऊंड असं आहे, म्हणजे शास्त्रीय का असं देता येईल की आपण त्या गार पाणीचा जो ओतलो की आपलं सर्क्युलेशन जरा कमी प्रमाणात होईल आणि त्या प्रमाणात विष भिडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल. हे साधे हे करावं लागेल, म्हणजे साम्यपणा असं आपल्याला दाखवता येईल. पण सर्पदंशामध्ये जितके हालचाल तुमची जास्त तितकं ते विष अंगात भिडणं हे लवकर होतं. त्यामुळे त्याला हे या गोष्टी खरोखर टाळावी. आता तुम्ही म्हणा नाही का, आता धडाला बांधून ठेवणं किंवा पाणी घालणं किंवा धवशीच्या पालाचा कुंचा तयार करणं आणि तो त्याच्या शरीरावरनं फिरणं, या पूर्वी खेडेगावातल्या पद्धती होत्या आणि याच्यातले ते छातीटोकपणे सांगत आहे, अहो काय ते साप तो मेला नाही, तो मनुष्य तरी चाला, तो कडकडून चावला आणि तो बिनविषारीच होता म्हणून तो जगला. विषारी असता त्या पाणी मारणं किंवा धवशीचं पालन उतरणं किंवा त्याला सारखा चालत ठेवणं किंवा अंघोळ सारखे घालत ठेवणं, या गोष्टी विषारी सर्प झाला असेल तर त्या उतरत नाही, तो नक्कीच मनुष्य मरणार. अजून एक समजूत अशी आहे की सर्पदंशानंतर माणसाला लहरी येतात, तर याबद्दल आपलं काय मत आहे सर? हां, आता लहरी हा थोडा जरा चमत्कारिक शब्द आहे. लहरी म्हणजे अचके म्हणा किंवा अचकेच म्हणायचं तुम्हाला, म्हणजे तो असं आहे. हां, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं थांबून तसे थांबून हा, पण म्हणजे शरीराची हालचाल कमी होत जाणं किंवा नाक आणि मण्यार हे मज्जातंतू आणि मेंदू याच्यावर काम करतात. त्यामुळे पहिल्याने हातपाय जोडवतात किंवा ज्याला आपण पॅरालिसिस, हाताला कंप येणं वगैरे असं म्हणतो, तसा तो सुरू होतो आणि ते जास्त वाढत गेले तर ते जास्त प्रमाणात वाढत. त्यामुळे ते आचके किंवा कारण मनुष्याचा प्राण जाताना असा जो आचके आपण जो होतो ते शेवटचे घटका मोजतो, तसंही काही वेळेला मेंदू आणि विषारी आपला मज्जातंतू याच्यावर असर करणारे विषात होऊ शकतं. पण सर्वसाधारणपणे अशा आचकेवर काही येत नाही. विषारी साप आणि बिनविषारी साप याच्यामध्ये फरक नेमका आपण कसा ओळखायचा? हां, आता एक तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या चित्रावरून आपण ओळखू शकतो किंवा सर्पदंश झाल्यानंतर त्याची लक्षणं काय, म्हणजे त्याचे सू झाली आहे का किंवा तुरतू झाली आहे का किंवा त्याला दिसायला कमी लागलं आहे का किंवा त्याला स्पर्शज्ञान कमी झालं आहे का, या ज्या निर्णय टेस्ट किंवा खाणाखुणा आहेत या आपण करू शकतो. आणि या ज्यात काही नसतील तर तो सर्प बिनविषारी आहे हे आपण बघू शकतो. विषारी सापांचं प्रमाण कितपत आहे आपल्या भारतामध्ये? विषारी प्रमाण जवळ 8 ते 10% आहे. बाकी सगळे साप विषारी आहेत आणि समुद्रातले साप मात्र तर सगळे विषारी आहेत. सगळे विषारी आहेत आणि त्याच्यावर औषध आपल्या देशात तरी अजून नाही. सर्प हत्या जी केली जाते ठिकठिकाणी, हां, हत्या का केली जाते? एक तर हो, हत्या केलीच पाहिजे, मारलीच पाहिजे त्यांना, पण ते विषारी आहेत, ही एक गोष्ट झाली. पण आपल्याला माहिती आहे की काही गोष्टी ज्याला आपण मागच्या दाराने होणारे व्यापार जे होतात, स्मगलिंग वगैरे, तर ते हे लोक सापानं मारतात. कशा करता? तर त्यांची कातडी विकण्याकरता. म्हणजे कातडी परदेशामध्ये या कातड्यांचा फार मोठा व्यापार आहे. कशा करतात? तर पर्सेस बनवणं किंवा घड्याळचे पट्टे बनवणं, नेकटाय बनवणं. पण मी मद्रासला गेलो होतो तेव्हा त्यांना सांगितलं, अरे बरं तुम्ही नेकटाय वगैरे करताय, तुम्हाला पैसे मिळतात वगैरे, ठीक आहे, पण त्याला हिरवा रंग देतात, डाय करतात रंग किंवा लाल रंग. म्हटलं नेकटाईज
इतके भडक रंगाचे तुम्ही बघितलेत का हे असं करताना तुम्ही आपल्या देशाचं नाव खराब करताय. म्हणजे या गोष्टी या लोकांना आपण समजून सांगितल्या पाहिजेत. किंवा अजगर एक 5-6 अजगर आपण मारली तर त्याचा छान ग्रेट कोट तयार होतो आणि बर्फाळ प्रदेशामध्ये तो घालून गेला तर आपण बर्फात वगैरे. पण त्याचा अर्थ आपल्याला 5-6 अजगर मारायचे आहेत का? आता अजगर मारले तर बरं आहे आपल्याला वेळखागून. पण मगाशी सांगितलं की प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक जीवमात्राचं एक ठराविक स्थान आहे. त्याच्यापेक्षा वस्ती जर जास्त त्याची झाली तर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात, मनुष्य वस्तीलाही भोगावे लागतात. यावरूनच एक असा प्रश्न येतो सर, सर्पाचं खरोखर निसर्गामध्ये काही स्थान आहे का? स्थान जरूर आहे, पण एका ठराविक. पण तुम्ही म्हणाल पेपरमध्ये आम्ही वाचलंय की सर्पमित्र मानवाचा साप बाळगा आणि शेतात सोडून द्या म्हणजे शेतातले उंदीर कमी होतील. पण हा मार्ग सर्पमित्र मानवाचा म्हणण्याचा खरा उद्देश नाही. कारण काय की रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी हे जे आहेत, म्हणून त्यांना रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी म्हणले, ते आपलं भक्ष्य शोधण्याकरता मैलोगणी फिरत असतात. आणि तुम्ही 50 धामणी जरी पकडल्यात आणि आमच्या शेतात त्यांनी सांगितलं तुमचं लेक्चर आम्ही ऐकलंय तर आमच्या शेतात 50 धामणे आणून सोडा. अरे पण त्या धामणी तिथेच त्या राहणार आहेत का? नाही. त्यांचं भक्ष्य शोधण्याकरता त्या इकडे तिकडे तुम्ही त्यांना दरवेळेला उंदीर आणून पोचणार आहात, खायला घालणार आहात, शक्यच नाही ते. पण ही झटपट प्रसिद्धी मिळणार का? सर्प म्हटलं आणि हा विषय म्हटला की प्रसिद्धी फार लवकर मिळेल. म्हणून पेपरमध्ये आपण पूर्वी 1-2-3 वर्षापूर्वी आलो होतो की सर्पमित्र मानवाचा साप बाळगा शेतात सोडा. पण या सगळ्या तशाच पूर्वीसारख्या भ्रामक कल्पना आहेत. याचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. त्याच्या मागे खरं कारण काय ते बघितलं पाहिजे. शेतातले उंदीर कमी होतात ते खरं आहे, पण त्याचा दुसरं स्टॅटिस्टिकली म्हणजे संख्याशास्त्र आपण जर बघितलं तर उंदरांची वीण ही दर 21 दिवसांनी 7 ते 9 पिल्लं होतं. आणि साप खाऊन खाऊन खाणार किती? 2-3 पिल्लं खाणार म्हणजे 2-3 साप खाणार, उंदीर खाणार. आणि त्याचं पचन होण्याकरता 3 ते 4 दिवस त्याला लागतात. म्हणजे हे जे गणित आपण जर बघितलं त्याचे दर 21 दिवसाला 7 ते 9 पिल्लं, मग नंतर उंदीर खाण्याचं प्रमाण या गणिताचा मेळ बसू शकत नाही. कारण हे खोटं आहे की शेतात सोडल्यानंतर तुमचे उंदीर कमी होतील, पण ते प्रसिद्धी करता. पण सर जर बिनविषारी साप सोडले शेतामध्ये तर तिथेच राहणार थोडेच. त्यांना तुम्ही काय वेळ खोदून देणार आहात का? करणार आहात का? स्वतःची वेळ तो करत नाही. जिथे वेळ त्याला मिळेल, जागा मिळेल तिथेच तो जाऊन बसणार. आणि त्यामुळे सर्प तुम्ही कितीही सर्पांच्या बाबतीत हे जरी चांगुलपणा दाखवला तर ते आपला धर्म कधी सोडणार नाही. म्हणजे कुठला? दिवस लत्तर चावणे, नंतर भक्ष्य शोधण्याकरता मैलोगंटी फिरणे, थंडगार हवेच्या ठिकाणी जाऊन बसणे, हे त्याचे नैसर्गिक गुण आहे, ते तो पाळणारच. पण म्हणजे त्याचा अर्थ शेतात धामणी सोडा आणि उंदीर कमी करा हे बरोबर नाही. संख्याशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे स्टॅटिस्टिकली त्याच्याचबरोबर त्याचे जे नैसर्गिक गुण आहेत हेच आपण तौलनिकदृष्ट्या बघितले तर ते साफ खोट आहे असं तुम्हालाही कळेल. मी म्हणतो म्हणून नाही. अजून एक गैरसमजूत अशी आढळते सर की सापांना दिव्य दृष्टी असते. दिव्य दृष्टी म्हणजे गेलेल्या माणसे त्याला दिसू शकतात किंवा स्वर्गातली माणसं दिसू शकतात. याचं कारण असं होतं की दिव्य दृष्टी त्याला असं प्रमाणाने सिद्ध किंवा प्रयोगाने सिद्ध केलेलं नाही. त्यासाठी 1 महिन्यापर्यंत त्याला दिसू शकतो. आणि दर 3 महिन्याने तो साप काट टाकतो आणि कात त्याची डोळ्यावर येते. त्यावेळी तो थोडासा आंधळा होतो, त्यावेळी त्याला दिसत नाही. आणि त्या लोक म्हणतात आम्ही जवळ येऊन त्या रुमालसुद्धा हलवला तरी तो हलत नाही, पण त्याला लांबचं दिसतं. अहो लांबचं दिसतं म्हणजे किती लांबचं दिसतं हे मोजलंय का कोणी? नाही. पण या ज्या गोष्टी आहेत या तौलनिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर त्या तितक्याशा बरोबर नाही. याच्यावरून एक प्रश्न निघाला सर, सर्प कात का टाकतो? अगदी बरं. तुम्ही आंघोळ का करता? याचा अर्थ आपल्या शरीरावर जे न लागणारे असे जे पदार्थ आहेत, मळ किंवा घाम, हा आपण आंघोळ करून तो स्वच्छ करून ते काढून टाकतो. तसंच त्यांच्या मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे शारीरिक क्रिया ज्या चालतात, पचन जे होतं, विष्ठा मूत्र वगैरे जे जातं, तसंच इतर पदार्थ त्यांच्या अंगावर ते हळूहळू साठत जातात. आणि 3 महिन्यानंतर तो कुठल्याही खडबडीत याला विटेला, झाडाच्या उंडक्याला, कपारीला तो घासून ते काट टाकत असतो. कसे टाकतो? आपण जसा हँडग्लो काढतो ना, हात मोजा, या आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आत. तसं तो असं कारण असा घासत गेला की साहजिकच
तोंडाच्या बाजूने ती अशी आतात जाते आणि शेपटी जाऊन ती बाहेर येते आणि आपल्याला काही काही अखंडच्या अखंड कात मिळते, काही काळ ती तुटते. सापाच्या कातीचा काही औषधी उपयोग आहे का? असं आहे, प्रत्येकाच्या या गोष्टी ज्या आपण ज्या लोकांनी बघितल्या आहेत त्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण चिकटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर लोक असं म्हणतात, हां ते साथ आहे, अरे ती कपड्यात ठेव, पुस्तकात ठेव, म्हणजे मुंग्या लागणार नाही. पण त्याचा तसं काही उपयोग होत नाही. कारण काय, कात हे केरॅटिनिन म्हणजे मळापासून जाणार किंवा ज्याला क्रेटिन म्हणतात ते असतं आणि ते बरेच काही दिवस गेले तर त्याचा भुसा होतो, मुंग्या लागतात त्याला. आणि आपण म्हणतो तर किडे मुंगे वगैरे लागत नाही हे. आणि दुसरं मग त्याला वैद्यकीय काहीतरी हे जोडलं तर त्याचा उपयोग होईल. तर नाही त्या तेलामध्ये घाला आणि मग ते खरूच जाईल तुमची, अमकं आहे. कुणी करून बघितलं आहे आणि हे मात्र आम्ही शास्त्रीय प्रयोग सगळे करून बघितले आणि कुठलेही त्या सापाच्या बाबतीत त्याचं निराकरण इथे या गोष्टी ज्या ऐकूयात आहेत किंवा प्रचलित आहेत त्या खऱ्या नाही आहेत असं सिद्ध झालेलं आहे. अजून एक गैरसमजूत अशी आढळते सर की सापाच्या डोक्यावर एक दिव्य मणी असतो आणि साप तो रात्रीच्या वेळेस मणी काढून मग तिथे नृत्य करतो, हे कितपत खरं आहे? अगदी बरोबर आहे. आता तुम्ही मगाशी विचारलं साप काट टाकतो, तर काही वेळेला साप काट टाकताना सगळीचे सगळी साप अखंड निघतेच असं नाही. त्याचे काही स्पेक्स म्हणजे काही तुकडे त्याच्या अंगावर चिकटलेले राहतात, ते आपण बघू. आणि मग त्याच्या डोक्यावर चिकटलेला असतं, कुठेही चिकटलेला असतं. आणि तो रात्री चंद्रप्रकाशाचा इकडे तिकडे फिरला तर तेवढा प्रकाश सुद्धा तो पर्यावरणात होतो आणि लोक मग त्याला गोष्टी चिकटवतात, हा नाही मणीवाला साप आहे. आणि मग पुढच्या गोष्टी आणखी, अरे तो तोंडातनं तो मणी काढतो, त्याच्या प्रकाशात तो तिकडे फिरतो म्हणजे नाचतो. त्याला हातपाय नाहीत नाचायला, पण तो फिरतो वगैरे, गेट्या घालतो इत्यादी गोष्टी त्याला या सर्पाच्या बाबतीत चिकटवलेल्या आहेत. त्याचं काय मणीवाले कुठले, मी त्याचे हजारो शवच्छेदनं केलेले आहेत. असा जर खडा वगैरे काय असता तर मी लखोपती करोडोपती झालो असतो. आधी कोणी काढून घेतला असेल. नाही ना, आपला हा संयोग आला नसता. हा फार चांगला प्रयोग आहे की आपण या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू शकतो, खरं काय खोटं काय हे सांगू शकतो. गारुड्याच्या पुंगीवर साप खरोखर डोलतो का सर? हां, आता मी हाफकिनमध्ये असताना आमच्याकडे सर्प विहिरी आहे, त्याच्यात बरेच नाग वगैरे येते. तर एक जण गारुडी म्हणाला, अरे नाही पुंगीने डोलतो तो. बरं म्हटलं, तर चढवला, खाली नेला आणि म्हणतो फो करून फोम तुला किती वेळ फोंकायचे. अर्धा तास तो फो करत बसला आणि एकही साप बाहेर आला नाही. सांगण्याचा उद्देश असा की पुंगीच्या आवाजाने नाग डोलतो किंवा बाहेर येतो असं नाही. मग त्याला म्हटलं आता शिडी करून वर जा आणि मग त्याला हुकच्या काठ्याने 20 नाग बाहेर काढून दाखवले. तर त्याला तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट आपण लोकांच्या ह्याच्यात पटवून जर त्यांना दिली तर ती त्यांचं पटते. आणि वय तुला काय माहीत नाही, आमचं नाही माहीत नाही. पण हल्ली हे शास्त्रीय योग आहे, तुम्ही प्रयोग करून दाखवा, खरं खोटं ते सांगा. आणि त्यामुळे पुंगी तत्व आणि बिगुल जरी वाजवला तरी पण त्याला ऐकू येतं. कसं ऐकू येतं? तुम्ही एकदा म्हणतो पुंगीचा आवाज येत नाही, आता म्हणता ऐकू येतं. कसं ऐकू येतं? तर आपण चपलांचा खाड खाड बोटांचा आवाज जो केला किंवा काठी आपटली म्हणून ते आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये काठीला घुंगरं बांधतात आणि त्या ठक 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 करीत चालतात. याचं कारण या ज्या ध्वनिलहरी आहेत, या ध्वनिलहरीमुळे जमिनीमधनं त्याच्या अंगावर पोहतात आणि सरपटण्यामुळे त्याचं सबंध शरीर जमिनीला चिकटलेलं असतं. त्यामुळे या ज्या ध्वनिलहरी आहेत त्या ध्वनिलहरी जमिनीमधनं जाऊन त्याच्या शरीराला त्या जातात आणि त्याची मज्जातंतू आणि मेंदू असा संबंध डोक्यापासून शेपटीपर्यंत पसरला आहे. या मज्जातंतूमुळे त्या ध्वनिलहरी त्या वरच्या मणक्यामधनं जाऊन त्याच्या मेंदूपर्यंत जातात आणि मग त्याला ऐकण्याचं ज्ञान होतो. दुसरा एक प्रश्न असा आहे सर, सापाला चंदनाचं झाड किंवा केवड्याचं बन हे जास्त आवडतं का? नाही, आवडतं असं नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रेप्टाईल्स म्हणजे साप किंवा सरपटणारे जाती हे कोल्ड बेळे असतात. कोल्ड बेळेचा अर्थ त्यांचं रक्त काही थंड वगैरे असतं असं नाही, पण त्यांना निवाऱ्याच्या जागा, थंड जागा, सावलीच्या जागा असा. पण त्याला चंदनाचा वास आवडतो, मोगऱ्याचा वास आवडतो म्हणून ते तिथे जाऊन बसत नाही. पण तिथे थंडावा असतो, गर्द सावली असते. अशा ठिकाणी त्याला खाल्लेलं जे भक्ष्य आहे ते पचवण्याकरता
तो त्या अशा शांत जागी जाऊन बसलेला असतो. म्हणजे सापांमध्ये वास घेण्याची शक्ती वगैरे असं काही नसतं. अगदी बरोबर, त्याला लांबून वास येतो. म्हणूनच ते घ्राणेंद्रिय जे आहे त्याच्या नाकावरती घ्राणेंद्रिय आणि मज्जातंतू याच्यामध्ये एक प्रकारचं एक इंद्रिय आहे, त्याला जॅकॉप्सन ऑर्गन असं म्हणतात. तर जॅकॉप्सन ऑर्गनमुळे त्याला वासाचं ज्ञान फार लांबून कळू शकतं. त्याच्याचबरोबर उष्णतेचंही त्याला ज्ञान होऊ शकतं. जी हवा येते ती उष्ण आहे का थंड आहे याचं कारण काय की तो उंदरांच्या बळ्यात जेव्हा जातो त्या उंदरांची बळ म्हणजे नुसतं एक सरळच्या सरळ असं बिल नसतं, त्याला रॅमिफिकेशन म्हणजे निर्णयाचे फाटे फुटे येतात. का निसर्गाने सुद्धा कसे दिले ते कृती केली पा म्हणजे इकडून जर साप गेला किंवा शत्रू गेला तर ती मादी आपली पिल्लं घेऊन ती दुसरीकडे जाऊन बसते. तसंच आणि ज्याला लई बरोवा आणि बॅरन बरोवा आम्ही जे म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी पिल्लं जे असतील म्हणजे तिथे जिवंत प्राणी काहीतरी उंदीर वगैरे आहेत त्या ठिकाणी तो बरोबरचा साप हे बिळ सोडून बरोबर त्या बिळातच का जातो तर त्याला एक प्रकारचा वासही येतो आणि उष्णतेची कल्पनाही येते या घ्राणेंद्रियामुळे. गरुड हा पक्षी साप खातोय, खरं आहे का? नाही, हे कुठलेही पक्षी खात नाहीत, साप खात नाही. तो नंतर पुढचा प्रश्न काय विचारावा ते मुंगोस हे सांगेन त्याचं उत्तर. बरोबर आहे. तर साप आपल्या गरुडाला फार वरपरचून त्याला साप असं दिसतं आणि त्याला माहीत असतं की विषारी कुठला बी नाही आणि त्या आपल्याला चावू नये किंवा आपली अंडी खाऊ नये म्हणून तो वरतून एकदम डावी घेऊन एकदम झेप घेऊन खाली येतो आणि एकदम त्याला धरतो आणि नाकाने फाडून टाकतो म्हणजे त्याचा नाश करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सापांविषयीच्या विविध अंधश्रद्धा, गैरसमजुती याविषयीची माहिती तर बघितलीच, पण साप हा मानवाचा मित्रच आहे आणि साप हा मानवाला किती उपयोगी पडू शकतो हे डॉक्टर वाड यांनी आपल्याला सांगितलं. डॉक्टर वाड, आपण इथे आलात आणि आम्हाला ही जी अनमोल माहिती दिली याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.